गणेशोत्सवानंतर कोकणात होलिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मुंबई, डोंबिवली, कल्याण, ठाणे, पालघरमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त असणारे चाकरमानी होळीची सुट्टी घेऊन गावी जातात। ग्रामस्थ कुटुंबियांसमवेत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। यंदा रविवार दिनांक 24 मार्च रोजी होळी दहन व सोमवार दिनांक 25 मार्च रोजी धुळवड सण आहे। यानिमित्त चाकरमानी गावी जाण्याची तयारी सुरू झाली आहे। काही जण खासगी वाहने तर काही जण एसटी बसमधून प्रवास करून गावी जाणार आहेत। चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच त्यांना रायगडसह कोकणात वेळेवर पोहोचता यावे यासाठी रायगडची लालपरी यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे। एसटी महामंडळ रायगड विभागाने होलिका उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 34 जादा बसेसची व्यवस्था केली आहे। मुंबई, ठाणे, नालासोपारा येथून 18 बसेस रायगड जिल्ह्यात येणार आहेत। त्यामध्ये बोरिवली, मुंबई, कल्याण येथून महाड, भांडूप, मुंबई, बोरिवली येथून श्रीवर्धन, नालासोपारा व परळ येथून खुटील, ठाणे येथून पोलादपूर, बोरिवलीमधील खामगाव, स्वारगेटमधून माणगाव, मुंबई, नालासोपारामधून मुरुड एसटी बसेस असणार आहेत। तसेच परतीच्या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुटीलमधून नालासोपारा, परळ, पोलादपूरमधून ठाणे, महाडमधून बोरिवली, मुंबई, कल्याण, गोरेगावमधून मुंबई, खामगावमधून बोरिवली, मुरुडमधून मुंबई, नालासोपाऱ्यापर्यंत बसेस पाठवल्या जाणार आहेत। या बसेसच्या आरक्षणाची व्यवस्था जिल्ह्यातील बस स्थानकात करण्यात आली आहे। मान्यवरांसह जिल्ह्यातील प्रवाशांनी मोठ्या संख्येने प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी केले आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल।